राज्यामध्ये कृषी विधेयक मंजूर झालेलं आहे. राष्ट्रपतींनी स्वतः यांची कायद्याचं हे जे विधेयक आहे ते मंजूर केलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही हिंदुत्ववादी नेते आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नेमकं याचा नेमका फायदा नेमका कसा होईल आणि कशा पद्धतीने हे जे विधेयक आहे याचा आपल्याला पुढे नेमका उपयोग कसा. सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नातून हे विधेयक पारित झालं. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे प्रकार वारंवार वाढत आहेत. हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीमध्ये आपण पाहाल की प्रत्येक जातीतल्या मुलीला बेहकायचं आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून तिचं शोषण करायचं हे सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे घटना घडत असताना हा नवीन कायदा नक्कीच लव्ह जिहादवरती अंकुश ठेवण्यासाठी आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी या फायदा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आमच्यासारखे कार्यकर्ते हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या आपल्या महिलांसाठी त्या ठिकाणी लढत असताना हा कायदा आमच्यासाठी भविष्यात नक्कीच समाजाच्या हितासाठी वरदान ठरेल यात काही शंका नाही. खरं तर बघायला गेलं तर यामध्ये कोल्हापुरात पण अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत, पण ते कुठेही त्यांचं त्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला नाही पाठपुरावा करून देखील. आता या सगळ्या गोष्टींमध्ये कायदा मंजूर झाल्यानंतर काही फरक पडेल का? 100% कायदा मंजूर झाल्यामुळं तर कोल्हापूर शहरामध्ये अशा काही घटना घडतील किंवा महाराष्ट्रातच कुठं घडणार नाहीत ह्याची 100% आम्हाला खात्री आहे. त्यामुळं जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो कायदा केलेला आहे तो अगदी विचारपूर्वक कायदा केलेला आहे. त्यामुळं मला 100% खात्री आहे आणि आम्हाला सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अगदी मनापासून आभार मानतो. आणि ह्या कायद्यामुळं जे काही जिहादी लोक आहेत या जिहादी लोकांवर 100% चाप बसणार याची आम्हाला 100% खात्री आहे. या संदर्भात आपण काय आता पाठपुरावा केला का कायद्याच्या दृष्टिकोनातून? आता कायद्या दृष्टिकोनातून आता जे काय जे शिर्लीचं प्रकरण आहे जे आता दादांनी सांगितलं त्या प्रकरणामध्ये काही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आक्षेपार्ह जे काय वक्तव्य होतं की बाबा मराठे के लडकियों को छोडणे का नाही वगैरे असं जे काय हे आहे ते वक्तव्यासाठी जे आम्ही होतं ते वक्तव्य घेऊन आम्ही पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे आणि SP साहेबांना देखील आम्ही त्याची कल्पना दिली आणि SP साहेबांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये ज्या काय त्रुट्या असतील किंवा ज्या काय दुरुस्त्या करायला लागत असतील त्याच्यासाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ते निर्णय घेऊ आणि कडक शासन कशा पद्धतीने करता येईल ते आम्ही 100% करू. खरं तर बघायला गेलं तर आपण तुम्ही पण बऱ्याच माध्यमातून हे हिंदुत्ववादी संघटनांशी जोडलेले आहात. असे बरेच केसेस तुम्ही देखील हँडल केलेले आहेत. कशा पद्धतीने हे विधेयक तुम्हाला मदत करेल? हे विधेयक आपल्या प्रत्येक स्त्रीला मदत करणार आणि जे पण राजकीय मंडळी इतक्या दिवस लव्ह जिहादला विरोध करत होते आज ती सर्व राजकीय नेत्यांना त्यांना ही चपराक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सकल हिंदू समाजाकडून आम्ही स्वागत करतो. आणि ज्या पण महिला भगिनींना ब्लॅकमेलिंगसारख्या गोष्टी करत होते जिहादी प्रवृत्तीचे लोक त्या सगळ्यांना ह्या कायद्याद्वारे आता न्याय मिळणार. आणि ज्या घटना अर्ध्या रात्रीतून समजत होत्या ह्या मुलींनी धर्मांतरण केलं आता त्याच्याकरता त्यांनी 60 दिवस नोंद करावी 60 दिवस आधी. तर त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या परिवारांना तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला ही सगळ्यांना पहिले माहिती भेटेल आणि मगच पुढं काही घटना घडतील. आता यापुढे ह्या गोष्टींना सगळ्यांना चपराक बसणार. धर्मांतरण आता कोणीच करू शकणार नाही असा कायदा हिंदुत्ववादी सरकारने आणलेला आहे. खरं तर या कायद्यामध्ये काही तरतुदी देखील करणं काही गरजेचं आहे. तसं आपण काही सुचवाल का सरकारला? आता विषय असा आहे की कायद्याची सर्वात प्रथम अंमलबजावणी होणं हे फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही त्यातल्या काही पळवाटा आहेत का किंवा भविष्यात त्याचा कोण काही त्यातनं लूफॉल शोधतं आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे हा कायदा येणं हीच फार मोठी गोष्ट होती. त्यामुळे फार मोठं काम हिंदू धर्मातल्या महिलांच्या दृष्टिकोनातून फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे यात काही शंका नाही. आता याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी याचीच आम्ही पाठ पाहतो. आता आपण जर पाहिलं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगल्यातली जी केस आहे त्याच्यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये असं आढळून आलं आहे की त्या चॅटमध्ये हे जिहादी मानसिकतेची जी पोरं होती त्यांनी असं लिहिलं आहे की मराठा समाजातल्या महिलांच्या सोडायचं नाही असं आक्षेपार्ह मानसिकता त्या चॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. विषय असा आहे की या कायद्या नक्कीच लगाम घालायला फायदा होत असला तरी ही जी प्रवृत्ती सध्या वाढत चालली आपण पाहतो की
बॉर्डरवरती आपले सैनिक दहशतवाद्यांशी लढतात. दहशतवादीसुद्धा गोळी घालताना आधी धर्म विचारतोय आणि हिंदू धर्माचा असला की त्याला गोळी घालतो. तशाच पद्धतीचं काम हे लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या माध्यमातून सध्या समाजामध्ये सुरू आहे. आणि ह्या कायद्याचा फायदा ह्या लव्ह जिहादवरती आळा घालण्यासाठी नक्कीच होणार आहे. कारण फसवणूक करून खोटे आश्वासनं देऊन ज्या हिंदू धर्मातल्या मुलींना फसवलं जातं आहे आणि नंतर त्यांना कळतं की आपली कुठं तर फार मोठी फसवणूक झाली, अशा मुलींना महिलांना न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून हा कायदा नक्कीच त्या ठिकाणी भविष्यात रामबाण ठरू शकेल. दादा, खरं तर बघायला गेलं तर यामध्ये अशा काही महिला देखील आहेत ज्यांनी कुठल्याही प्रकारचा निकाल न लागल्यामुळं काही म्हणतात की स्वेच्छेनं काही मी त्यांच्यासोबत राहत होतो किंवा स्वेच्छेनं यासाठी हे सगळं करत होतो. ह्या दृष्टीनं जर विचार करायला गेला तर महिलांना नेमका या कायद्याचा नेमका काय फायदा पडेल? या कायद्याचा फायदा महिलांना 100% होईल. कारण ज्या पद्धतीनं आता तुम्ही प्रश्न विचारला की काही महिला असं आम्ही सहइच्छेने राहतोय, पण त्याच्यात खरं म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन फॅक्ट बघितलं तर त्या वशीकरणाचे त्या बळी पडलेल्या असतात. दुसरी गोष्ट की नेवर देन बेटर लेट, म्हणजे हा कायदा याच्या आधी कधी आणायचा कोणी विचारही केला नव्हता. तर महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक अभ्यासू मुख्यमंत्री भेटलेले आहेत ज्यांनी पूर्ण अभ्यास करून हा कायदा बनवलेला आहे, ज्याच्या माध्यमातून कुठल्या पर्टिक्युलर एका व्यक्तीला फायदा न होता पूर्ण हिंदू समाजाला हा फायदा होणार आहे. ही हिंदू समाजाची गेले काही वर्ष ही मागणी होती, आज ती पूर्ण झाली आणि आई जगदंबेच्या कृपेने आज महिलांना या कायद्यामार्फत पहिलं प्रोटेक्शन महिलांना मिळणार आहे. कारण हे जे जिहादी होते ते महिलांना वशीकरण करून प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं अश्लील व्हिडिओ फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून धर्मांतरण करायला मजबूर करत होते. तर आता तसं न होता त्याच्यावर ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या ह्यांना क्रॉस करणं हे मुश्किल आहे. त्याच्यामुळं आपल्या आया बहिणींचं तर रक्षण होणारच आहे धर्मांतरापासून, पण इतर जी लोकांना लालच देऊन काही पैशांची असेल काही वेगवेगळ्या गोष्टींची लालच देऊन जे धर्मांतरण केलं जात होतं त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन तर ते देखील थांबणार. त्याच्यामुळे या कायद्याचा पुरेपूर हिंदू धर्मातल्या लहानातल्या लहान मोठ्यातल्या मोठ्या 12 ते 18 पगड जातींना फायदा होणार आहे. आणि याच्याबद्दल मी महाराष्ट्राच्या तमाम हिंदूंच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो आणि आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. जसं की आता आपण पाहिलं हे धर्मस्वातंत्र्य जो कायदा आहे हा मंजूर झाल्यानंतर या हिंदुत्ववादी संघटनांच्या आपण एकंदरीत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.